आज आपल्याकडे एक असं प्रकरण आहे जे ऐकून थोडा धक्का बसेल. एका डॉक्टरकडून शस्त्रक्रियेदरम्यान एक गंभीर चूक होते. रुग्णाचा जीव धोक्यात येतो. पण दिल्ली उच्च न्यायालय म्हणतं की हा फौजदारी गुन्हा नाही. हे कसं शक्य आहे? आपल्याकडे ह्याबद्दलचे काही लेख आहेत. चला याच्यामुळे अशी जाऊया. हो, ही घटना खरं तर खूपच धक्कादायक आहे. दिल्लीच्या व्यंकेश्वर हॉस्पिटलमधली आहे ही. एका महिलेच्या सी सेक्शन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात एक सर्जिकल कॉटन मॉप, म्हणजे आपण सोप्या भाषेत कापसाचा बोळा म्हणू, तो राहिला. अरे बापरे. हो, आणि यामुळे तिला इतकं गंभीर इन्फेक्शन झालं की तिला पुन्हा एकदा मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. साहजिकच आहे, त्या महिलेने डॉक्टर दीप्ती यादव आणि रुग्णालयाविरोधात FIR दाखल केला. हे तर म्हणजे सरळ सरळ निष्काळजीपणाचं प्रकरण वाटतंय. इथे गुन्हा दाखल व्हायलाच हवा होता. मग झालं काय नक्की? बरोबर. पण इथेच या प्रकरणात एक मोठं वळण येतं. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोन्ही पक्षांनी मध्यस्थी केंद्रात जाऊन समझोता केला. समझौता? हो. पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून 14 लाख रुपये देण्यात आले. आणि तिने न्यायालयात सांगितलं की तिला भरपाई मिळाली आहे आणि आता ही केस पुढे चालवायची नाहीये. एक मिनिट. म्हणजे पीडितेनेच केस मागे घेतली. पण फौजदारी खटला हा तर व्यक्तीविरुद्ध सरकार असतो ना. मग एका व्यक्तीच्या समझोत्याने तो आपोआप रद्द होतो का? नेमका हाच मुद्दा इथे महत्वाचा आहे. न्यायमूर्ती अमित महाजन यांनी FIR रद्द केला, पण त्यामागे एक ठोस कायदेशीर कारण दिलं. न्यायालयाने दिल्ली मेडिकल काउन्सिलच्या म्हणजे DMCच्या अहवालाचा आधार घेतला. अच्छा. मेडिकल काउन्सिल काय म्हणालं? DMCच्या मते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची काळजी योग्य प्रकारे घेतली गेली होती. मुख्य चूक जी झाली ती कापसाच्या बोळ्यांची मोजणी करण्यात झाली, आणि ही जबाबदारी फक्त सर्जनची नाही तर नर्सची सुद्धा असते. पण एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तो रुग्णाच्या पोटात कापसाचा बोळा विसरणं ही घोर निष्काळजीपणा नाही का? कायद्याच्या नजरेत या दोन्हीमध्ये नेमकी सीमारेषा कुठे आहे हे थोडं गोंधळात टाकणार आहे. अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि इथेच चूक आणि गुन्हा यातील कायदेशीर फरक येतो. न्यायालयाने स्पष्ट केलं की ही घटना अनैच्छिक चूक होती, म्हणजे अनवधानाने झालेली चूक होती. अनवधानाने? हो. फौजदारी खटला दाखल होण्यासाठी घोर निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी हेतू, ज्याला कायद्यात मेन्स रिया म्हणतात, तो सिद्ध होणं आवश्यक असतं. या प्रकरणात डॉक्टरचा रुग्णाला इजा पोचवण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे न्यायालयाने याला फौजदारी उत्तरदायित्वाऐवजी दिवाणी उत्तरदायित्वाचं प्रकरण मानलं. म्हणजेच नुकसान भरपाई देणे योग्य आहे, पण तुरुंगवासाची शिक्षा नाही. अच्छा. म्हणजे कायद्याच्या भाषेत चूक आणि गुन्हेगारी स्वरूपाची चूक यात खूप मोठं अंतर आहे. याचा अर्थ डॉक्टर आणि नर्सवर मग काहीच कारवाई झाली नाही का? नाही, तसं नाही. फौजदारी गुन्हा रद्द झाला, पण शिस्तभंगाची कारवाई नक्कीच झाली आहे. डॉक्टर दीप्ती यादव यांचं नाव दिल्ली मेडिकल काउन्सिलच्या राज्य नोंदणीतून 30 दिवसांसाठी काढण्यात आलं. आणि ज्या नर्सने कापसाची चुकीची मोजणी केली तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले. इतकंच नाही तर रुग्णालय आणि डॉक्टर यांना 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जो दिल्ली पोलीस शहीद निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. म्हणजे शिक्षा झाली, पण ती व्यावसायिक स्तरावरची होती, फौजदारी नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक वैद्यकीय चुकीकडे कायद्यात गुन्हा म्हणून पाहिलं जात नाही. अगदी बरोबर. आणि हेच या प्रकरणाचं सार आहे. हे प्रकरण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. वैद्यकीय व्यावसायिकांकडून झालेली गंभीर चूक, ज्यामुळे रुग्णाला जीवघेणा त्रास होतो, पण कायद्याच्या चौकटीत तो फौजदारी गुन्हा ठरत नाही. अशा स्थितीत रुग्णांचे हक्क आणि डॉक्टरांची व्यावसायिक जबाबदारी यांचे संतुलन नेमकं कसं साधलं जावं? वैद्यकीय निष्काळजीपणा आणि फौजदारी गुन्हा यांच्यातील ही सीमारेषा अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.